गेले 1.5 वर्ष रखडलेल्या जलजीवांच्या कामांमुळे संतप्त झालेल्या साखरी आगर येथील ग्रामस्थांनी सरपंचांसहित गुहागर पंचायत समितीवर धडक दिली। 8 दिवसात योजनेचं काम सुरू न झाल्यास गुहागर पंचायत समितीवर हंडा मोर्चा आणण्याचा इशारा दिलाय। गुहागर तालुक्यातील साखरी आगर येथील जलजीवन पाणी योजनेचं काम 2 वर्षांपूर्वी सुरू झालं। आतापर्यंत 35% काम पूर्ण झालं आहे, मात्र त्यानंतर ठेकेदाराने पूर्णतः दांडी मारली आहे। येत्या 8 दिवसात सदर योजनेचं काम सुरू न झाल्यास गुहागर पंचायत समितीवर सर्व ग्रामस्थांच्या समवेत हंडा मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे, असं सरपंच दुर्वा पाटील यांनी टाइम्स डिजिटलशी बोलताना सांगितलं। नमस्कार, मी सरपंच दुर्वा दत्ताराम पाटील, साखरी आगर निलमाड तंटामुक्त गाव। आज आम्ही पंचायत समितीसाठी भेट घेण्यासाठी याच्यासाठी आलो की गेले 1.5-2 वर्ष आमच्या जलजीवनचं साखरी आगरचं जलजीवनचं काम हे ठप्प आहे। त्याचं कारण काय की मक्तेदारांना पैसे पोहोच नाही होत आहेत की कसं काय? आज आम्ही त्यांना फोन करतो तर आमचं फोनचं उत्तरही देत नाही आहे। त्यासाठी आज आम्ही आक्रमण करून आज एवढीच आम्ही ग्रामस्थ इथे आलेलो आहोत। यापुढे जर 10 दिवसामध्ये जर आम्हाला याचं उत्तर नाही भेटलं तर आम्ही आमच्या गावातल्या हंडासहित मोर्चा घेऊन इथे येण्याच्या तयारीत आहोत। तुम्ही अधिकाऱ्यांना भेटलात का? हो, साहेबांना भेटलोय आम्ही। कुठल्या साहेबांना? व्हिडिओ साहेबांना भिलार। त्यांनी तुम्हाला काय सांगितले? त्यांनी सांगितलं की आम्ही थोडा वेळ द्या, 8 दिवसाचा थोडा वेळ द्या, आम्ही 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला काय ते समजून घेतो आणि उत्तर देतो। कुठल्या 8 दिवसामध्ये? येथे 8 दिवस। आणि जर त्यांनी नाही पूर्ण झाली तर त्याची जबाबदारी काय? जसं की मी सांगितलं, हंडा मोर्चा घेण्याची आम्ही तयारीत आहोत। म्हणजे तुम्ही सगळे इथे आम्ही पंचायत समितीसमोर लहान मुलांसहित गुराढोरांसहित सर्व इथे येण्याच्या तयारीत आहोत। कारण आज एवढं कडाक्याचं ऊन पडलं आहे, मे महिन्याचा टायमिंग जवळ आला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे। मग या विषयाला जबाबदार कोण? लोकांनी लोकवर्गणी जमवली, जागा उपलब्ध करून दिली। मग हे सगळं करताना आम्ही आमचे पैसे खर्च केले। मग जर पैसे खर्च करून सगळं उपलब्ध करून देत असताना कॉन्ट्रॅक्टर जर त्यांच्या हलगर्जीपणामुळे जर काम ठप्प करणार असेल आणि आमच्यावर अन्याय करणार असेल तर आम्ही पुढचं पाऊल का उचलू नये? मला सांगा, किती टक्के काम झालं तुमचं? 35 ते 35% काम चाललंय। 35? मग कॉन्ट्रॅक्टर तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नसतोच की काम बंद आहे? आता चालू आहे? 1.5 वर्ष झालं कॉन्ट्रॅक्ट काम बंद आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला आम्ही फोन करतो तर आमचं फोन उचलत नाही आणि प्रतिसाद काही देत नाही आम्हाला। मग इतके दिवस गेले, तुम्ही काय कोणाकोणी संपर्क केलात? आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोतच, पण तरी पण ते अधिकाऱ्यांना सुद्धा तेवढा साथ देत नाही आहे। गेल्या वर्षी बघायला गेलं तर सीओ साहेबांनी स्वतः बैठक लावली होती, गावाचा आढावा आणि कॉन्ट्रॅक्टरचा आढावा। त्याही सभेमध्ये कॉन्ट्रॅक्टर हजर नव्हते, पण त्यावेळेला जर सीओ साहेबांनी दखल घेतली असती तर ही वेळ आता आलीही नसती। पाईप टाकलेले आहेत सर, पाईप टाकलेले आहेत ना, गाडलेले आहेत। त्यातले जे पाईप टाकलेले आहेत त्या पाईपाची तोंडाच वर्ष 1.25 वर्ष अशीच आहे। त्याच्यात पावसाचं पाणी गेलं आहे, आतमध्ये उंदीर साप आतमध्ये जाऊन राहिला असेल, मेलेला असेल। आणि समजा योजना आता चालू झाली, पाईप जॉईन करून पाणी चालू झालं तर ते दूषित पाणी, विषारी पाणी लोक पिणार। आता सध्या पाण्याची व्यवस्था काय आहे? आता सध्या पिण्याची पाण्याची व्यवस्था ही काय गावातल्या विहिरींवरचा आहे तसंच मोजकं पाणी मिळतं आहे। त्या विषयासाठी आम्ही आज एवढा निधी लोकवर्गणी तयार करून ह्या पाठीमागे आमचा अट्टास आहे ना। मग आता जर 8 दिवसामध्ये तुमचा पाण्याचा निकाल लागला नाही तर तुम्ही संपूर्ण साखरी आगर गाव इथे मोर्चा करून येणार? हो। तर मला आज मी येऊन 2.5 महिने झाले। आज पहिल्यांदाच मला साखरी आगरचे ग्रामस्थ भेटायला आले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की जलजीवनचं काम सुरू होऊन 2 वर्ष झाली, ते काम शेवटची 1.5 वर्ष बंद आहे आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गावकऱ्यांचे फोन उचलत नाहीये। याच्यावर मी आमचे जे पाणी पुरवठाचे अभियंता आहेत त्यांच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर आपल्या फोनला दाद देत नाहीये। तर मग मी यावर आता एवढंच गावकऱ्यांना आश्वासन दिले की मी झडपीमध्ये ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत आणि आपल्या सीओ मॅडम आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो। मी माझ्याकडनं पत्रव्यवहार आजच करतो या कामासंबंधी आणि लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेऊन हे काम सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करतो। जर कॉन्ट्रॅक्टर दाद देत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करून आपण ते काम नवीन कॉन्ट्रॅक्टरला देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करू। गावकऱ्यांची व्यथा मी समजू शकतो, कारण 1.5 वर्ष काम सुरू नाहीये, गावकऱ्यांनी 10% वर्गणीही भरली, त्यामुळे गावकऱ्यांची व्यथा मी समजू शकतो। पण एक प्रशासक म्हणून मी एवढं आश्वासन नक्की देतो की पुढच्या 8 दिवसात मी माझ्या वतीनं माझ्या परीनं जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करेन। वर झडपी लेवलला सुद्धा मी या गोष्टीची गांभीर्यता काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच यातून चांगलं काहीतरी सोल्युशन मिळावं यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।